नमस्कार मित्रांनो, इंदोरवरून ट्रॅव्हल करून मी गणेश आलेलो आहे ओंकारेश्वरला आणि आत्ताच जस्ट काही मिनिटांपूर्वी माझं ओंकारेश्वरचं दर्शन झालं आणि आत्ता मी इकडे आलो आहे ममलेश्वरचं दर्शन घेण्यासाठी. काय सांगू तुम्हाला, जेव्हा तुम्ही एकटे फिरता ना तर तुम्हाला खूप सारे वेगवेगळे लोक भेटतात. म्हणजे तुम्ही ग्रुपमध्ये असताना पण भेटतं, पण जेव्हा तुम्ही ग्रुपमध्ये असता तेव्हा तुम्ही त्या पर्टिक्युलर ग्रुपमधल्या लोकांबरोबरच गप्पा मारता किंवा त्यांच्याबरोबरच असता. पण जेव्हा तुम्ही एकटे असता तेव्हा तुम्हाला खूप वेगवेगळ्या लोकांशी तुम्हाला गप्पा मारता येतात, त्यांच्याबरोबर फिरता येतं. आणि माहिती आहे तुम्हाला, महाराष्ट्रामधले खूप लोक आलेले आहेत. इकडे झालं, उज्जैनला झालं. तर आत्ता मला काही टायमिंगपूर्वी एक व्यक्ती भेटले, काही नाही खूप भेटले पुण्यातले, तर पण त्याच्यातले एक होते, त्यांच्याबरोबर चांगला माझ्या गप्पा वगैरे झाला. त्या मगरपट्ट्यामध्ये राहतात ते. तर आत्ता मला आठवते ना, तर मी त्यांच्याबरोबर पण व्हिडिओ केला असता आणि त्या व्हिडिओमध्ये मर्ज केला असता. बट एनिवे, त्याच्यापुढे थोडे आपण काळजी घेऊ. जे पण लोक भेटतील त्यांना आपल्या व्हिडिओमध्ये घेण्याचं आहे. पण यस, छान वाटलं इकडे येऊन आणि स्पेशली एकटं येऊन. कारण विचार करणं, एकटं फिरणं हा विचार करणं आणि ते खरं प्रत्यक्षात करणं मध्ये खूप फरक आहे. तर 4:25 झालेत. आता इकडनं आपण लवकर ममलेश्वरचं दर्शन घेऊन निघूयात, कारण 9 वाजता आपली खंडव्यावरून ट्रेन आहे आणि इकडनं खूप वेळ लागतो. इथले लोक पण काही खूप हरामखोर आहे, लोकल लोक. तिकीट घेऊन वेगळ्या बसमध्ये बसून परत त्या वेगळ्या बसमध्ये बसवताना खूप प्रॉब्लेम आहे. ह्या गोष्टी तुम्हाला आपला जो हिंदी चॅनल आहे ना, त्याच्यावर ब्लॉग बनवला आहे मी, कळेल तुम्हाला माझी इंदोर टू ओंकारेश्वरची जर्नी कशी झाली. इंटरेस्टेड असाल, लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये ॲड केलेली आहे, नक्की बघा. आणि काही सजेशन असतील नक्की कळवा. इंस्टाग्रामची पण लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये, त्याच्यावरूनही माझ्याशी पर्सनली कनेक्टेड राहा. धन्यवाद. भेटूया लवकरच एका नवीन लोकेशनवर, नवीन व्हिडिओबरोबर आणि नवीन इन्फॉर्मेशन घेऊन. ही इन्फॉर्मेशन अशी काही नव्हती, माझा अनुभव होता फक्त. ओके गाईज, चला बाय.